नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल मी आज काय बोलणार आहे तुमच्याशी. तर प्रत्येक ताईंचा म्हणजे की प्रत्येक ताईंना असं वाटतं की मी स्वामी भक्त आहे म्हणून. तर हा खूप मोठा गैरसमज आहे की तुम्ही स्वतः कधीही स्वतःला स्वामी भक्त म्हणून घेऊ नका. कारण आपण स्वामी भक्त म्हणण्या इतकं काहीच कार्य केलेलं नसतं. कारण काय असतं माहिती आहे का, आपल्या जीवनामध्ये जेव्हा पण आपण स्वामी भक्ती करतो तेव्हा अशी स्वामी भक्ती करा की त्यामध्ये आपला थोडा पण स्वार्थ नको आहे. निस्वार्थपणाने स्वामी भक्ती करा. तर त्या स्वामी भक्तीला स्वामी भक्ती म्हणतात. आणि आपण जी करतो ती एकदम स्वार्थी अशी भक्ती असते. तर ती कशी हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर जेव्हा पण आपण स्वामी सेवा करतो त्यावेळेस आपण काही ना काही कारण कुठल्या निमित्तानं आपण ती सेवा करतो. तर थोडक्यात सांगायचं तर ते असं की आपण जेव्हा पारायण करतो म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतो किंवा गुरुचरित्र सारामृताचे पारायण करतो, तर ते पारायण ती सेवा आपण कधीही निस्वार्थ मनानं करत नाही. आपली कुठली तरी इच्छा सांगतो आणि मग ती आपण सेवा करतो, बरोबर. तर बघा, इथंच आपला स्वार्थ आपल्याला लक्षात येतो. तर जेव्हा पण आपण कुठली पण सेवा करतो त्यावेळेस देवाला संकल्पयुक्त सेवा म्हणून आपण अगोदर संकल्प करतो आणि संकल्पमध्ये आपली जी इच्छा आहे ती मागतो. तर ताईंनो, मला हे एकच सांगायचं आहे की मग आपण जी पण सेवा करतो, कुठलीही भक्ती करतो देवांसमोर बसून किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून करतो, तर तेव्हा आपण त्यांना काही ना काही मागतच असतो. मला हे पाहिजे महाराज, हे पूर्ण करा, मी तुमची हे सेवा करते, माझं हे कार्य म्हणजे सिद्ध होऊ द्या, म्हणजे मी कुठलंही हे कार्य करणार आहे किंवा कुठला मी व्यवसाय टाकणार आहे, बिझनेस टाकणार आहे, त्यामध्ये ग्रो होऊ द्या, मग मी तुमची ही सेवा करते किंवा मी ही सेवा करणार आहे आणि हे माझं कार्य चांगलं सफल होऊ द्या. तरी आपण अशी महाराजांसोबत एक प्रकारची डील म्हणतात ना, तसं करतो. पण हे अजिबात करू नका. आणि आणखीन एक, आपण जेव्हा नामस्मरण करतो महाराजांचं तेव्हा पण आपण मोजमापानं नामस्मरण करतो. का असं? आपण तर सगळ्या जगाला सांगत फिरतो की मी स्वामी सेवेकरी आहे म्हणून. मग तुम्ही जेव्हा नामस्मरण पण करता तर ते नामस्मरण सुद्धा मोजून करता तुम्ही बोटाना, म्हणजे माळीवर किंवा 15 मिनिटे 20 मिनिटे बसून. असं का? मग जर स्वामी सेवेकरी आहात, मनातून स्वामींची सेवा करायची, तुम्हाला स्वामी भक्ती करायची आहे, तर तुम्ही त्याचं मोजमाप ठेवू नका. अनंत अशी सेवा करा. त्याला अजिबात ही मोजमाप नको अशी सेवा करा तुम्ही. आणि अजिबात कुठल्याही सेवेचं तुम्ही फळ मागू नका. कारण जे ब्रह्मांड नायक आहेत, जे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत, तर ते आपले सर्वस्व म्हणजे आपले पालनकर्ता आहेत. तर त्यांना आपण मागण्याच्या अगोदर ते आपल्याला देतात. त्यामुळं आपण जेव्हा पण सेवा करतो किंवा सेवेकरी होतो त्यावेळेस अजिबात कुठेही सांगत फिरायचं नाही मी सेवेकरी आहे, मी सेवा करते, मी महाराजांची इतके पारायण केले, तितके पारायण केले. त्यावेळेस तुमच्या त्या पारायणाला अजिबात फळ वगैरे भेटत नाही. तर हे एकदम म्हणजे खरं सांगते मी तुम्हाला, अजिबात कुठलंही खोटं वगैरे बोलत नाही. पण मला तर हे अजिबात आवडत नाही की मी सेवा केली, मी एवढे पारायण केले तरी मला फळ भेटलं नाही आणि मी सेवेमध्ये आहे, मी स्वामी सेवेकरी आहे. अहो, तुम्ही 1-2 महिन्यानं स्वामी सेवेकरी झालात म्हणजे 2-3 महिने अगोदरच तुम्ही स्वामी सेवा करालात आणि तुम्ही तुमची अपेक्षा तर इतकी मोठी ठेवता. तर हे असं अजिबात न करता एकदम निस्वार्थ मनानं स्वामी सेवा करा. तर त्यावेळेस बघा तुम्हाला अनुभव किती मोठे येतील. कारण जे स्वामी समर्थ महाराज आहेत ते आपले पालनकर्ता, आपले रक्षणकर्ता आहेत. तर त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे आपण राहतो, ते आपल्या पाठीशी आहेत. मग ते आपल्या म्हणजे वाईट काय करणार आहेत आपलं. तर आपण जेव्हा त्यांची सेवा करतो त्यावेळेस ते बघतात. आपल्याला सांगायची गरज नाही. आपण जर आपल्या शुद्ध भावनेने, शुद्ध मनाने जर सेवा करत असाल तर आपल्याला महाराज नक्की बघतात आणि आपल्याकडे त्यांचा बरोबर असा आशीर्वाद पोहोचतो. अजिबात कुठेही काही अडथळा येत नाही. तर थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच की जेव्हा आपण स्वामी सेवा करतो त्यावेळेस बरेचसे जण असे आहेत की म्हणतात की स्वामी सेवा करूनही काही काम म्हणजे माझं कार्य पूर्ण होत नाही किंवा कुठलेही काम व्यवस्थित होत नाहीत. मी तर दररोजच पारायण करते, मी दररोजच पोथी वाचते, 3 अध्याय वाचते, मी नित्य सेवा करते. पण अहो, तुम्ही ही सेवा करा
मी करू नका असं म्हणत नाही, तुम्ही सेवा करा, पण तुम्ही सेवा केल्यावर ते निस्वार्थ मनानं करा. महाराज आपोआप त्या सेवेचे तुम्हाला फळ देतील. कारण जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळेस आपल्या एकतर कामामध्ये आपण घाईगडबडीमध्ये सेवा करतो. तर असं न करता अगोदर तुमचं कार्य म्हणजे घरामधले जे काही कामं आहेत, तुमच्या मुलाला शाळेत सोडणं, घेऊन येणं, त्यानंतर तुमच्या घरामध्ये मिस्टरांचं आवरून देणं, त्यानंतर घरामध्ये बाकीचे काम, देवपूजा, हे सगळं करून जेव्हा तुमच्या घरामध्ये एक शांतता तयार होते, त्यावेळेस तुम्ही स्वामी सेवा करा. त्यावेळेस तुम्ही तुमचं पारायण करा. थोडक्यात सांगायचं तर जेव्हा आपण 7 पारायणं, 11 पारायणं, त्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायणं पण करतात. तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा पण सेवा करता किंवा पारायण करता, तर ते पारायण तुम्ही पहाटे उठून करा. मग बघा अनुभव. कारण पहाटेची वेळ ही इतकी शांत आणि इतकी प्रसन्न असते की त्यावेळेस कुठलीही सेवा किंवा कुठलंही पारायण करताना एकदम शांतता असते आणि ते सेवा केल्यावर ना इतकं शांत आणि मन पण प्रसन्न राहतं. आणि जेव्हा आपण उशिरा म्हणजे पारायण तर करतो, पण आपल्याकडे वेळ नसतो आणि आपण उशिरा पारायणाला सुरुवात करतो, तर त्यावेळेस काय होतं, एकतर कामामुळं आपली चिडचिड वाढते. कामामुळे किंवा घरामधलं जे काही काम असेल आपलं दररोजचं, त्या चिडचिड वाढते आपली. तर त्या चिडचिडीमध्येच आपण सेवेला बसतो. तर अशा वेळेस काय होतं, इतकी चिडचिड करून आपण जी सेवा करतो महाराजांची, तर ती सेवा आपल्याला अजिबात फळ देत नाही. ते तुम्ही एकदम ट्रेसमध्ये येऊन केलेली सेवा असते आणि त्यामुळं आपल्या आजूबाजूला पूर्ण निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती अवतीभोवती असते. आणि ही अशी सेवा जी आहे ना, ती अजिबात देवाजवळ जात नाही किंवा महाराजांजवळ जात नाही. ती सेवा, ती निगेटिव्ह जी ऊर्जा आहे आपल्या अवतीभोवती, ती सगळी सेवा घेऊन जाते. त्यामुळं जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळेस एकदम शांत मन आणि स्वच्छ मन, म्हणजे शांतता आणि स्वच्छ मन, एकदम निर्मळ मन असायला पाहिजे. तरच ती सेवा महाराजांजवळ जाते आणि मग आपले कार्य जे आहेत ते व्यवस्थित पार पडायला सुरुवात होते. आणि अशानं काय होतं, जी आपल्या अवतीभोवती निगेटिव्ह ऊर्जा आहे ती कमी व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळं जी आपली सेवा आहे ती एकदम स्वच्छ मनानं होते आणि जी आपली इच्छा पण आहे ती पण पूर्ण व्हायला सुरुवात होते. कारण मुख्य जे असतं, आपण स्वतः जो असतो, आपलं मन जे आहे ते शुद्ध असल्यामुळं अवतीभोवती पण शुद्ध वातावरण तयार होतं आणि त्यामुळे ती सेवा पण एकदम शुद्ध मनाने केलेली असते. अजिबात कुठलाही वाईट विचार, कोणाबद्दल वाईट द्वेष किंवा आपण कोणाचं ह्याचं वाईट होऊ दे, त्याचं वाईट होऊ दे, हे असं मनामध्ये ठेवता मग सेवा करा आणि मग त्याचे फळ बघा. तर हे असं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सेवा जेव्हा आपण करतो त्यावेळेस एकदम शुद्ध भावाने आणि शुद्ध मनाने सेवा करा आणि मग बघा महाराजांचे अनुभव किती आहेत. तर थोडक्यात मला एवढंच सांगायचं होतं की भरपूर जणांचा हा प्रश्न असतो की आम्ही स्वामी सेवा करतो पण आम्हाला त्याचं फळ भेटत नाही. तर ताईंनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा निस्वार्थ मनानं सेवा करा आणि एकदम स्वच्छ मनाने आणि शुद्ध भावनेने सेवा करा. ती सेवा एकदम फळ देणारी असते. अजिबात कुठलाही स्वार्थ ठेवून किंवा पोटामध्ये कोणाबद्दल वाईट विचार करून, कोणाच्या तर बाबतीमध्ये वाईट चिंतून किंवा त्याचं वाईट होऊ दे, ह्याचं वाईट होऊ दे असं म्हणून जर तुम्ही सेवा करत असाल तर ती सेवा अजिबात देवासमोर जात नाही. तर एक वेळेस नक्की तुम्ही निस्वार्थ भावनेनं आणि स्वच्छ मनानं सेवा करून बघा आणि काहीही न मागता महाराजांची सेवा करून बघा. मग मात्र किती इच्छा पूर्ण होतात आणि मग तेव्हा मला तुम्ही स्वतः सांगचाल की खरंच आम्ही अशी अशी सेवा केलो आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली. तर अहो, काहीही भावना ठेवू नका मनामध्ये आणि कुठलाही मनामध्ये आपल्याला हे भेटेल म्हणून सेवा करावं, ते भेटेल म्हणून सेवा करावं, हे मनामध्ये न ठेवता सेवा करून बघा. किती म्हणजे तुम्हाला फळं भेटतात आणि त्या सेवेचा लाभ पण किती होतो हे तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये तुम्ही सांगसाल. आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळ जेव्हा पण पोहोचल त्या दिवशीपासून तुम्ही सेवेला सुरुवात करा, म्हणजेच की नित्यसेवेला सुरुवात करा. नित्यसेवेमध्ये तुम्हाला दररोज 3 अध्याय आणि 11 माळी जप ही सेवा असते. तर ज्यांना म्हणजे टाईम असेल, वेळ असेल, त्यांनी 11 माळी करा किंवा 1 माळ जरी केली तरी चालतं. आणि तुम्ही म्हणजे एरवी पण बसल्या ठिकाणी पण महाराजांचा जप करा, नामस्मरण करा. त्यावेळेस मग तुम्हाला फळ बघा.
आणि त्यामध्ये तुम्ही कुठलाही द्वेष किंवा कोणाबद्दल वाईट विचार ठेवू नका आणि एकदम स्वच्छ मनानं सेवा करा. आणि अजिबात सांगून म्हणजे कोणाला सांगून सेवा करू नका की मी हे पारायण करत आहे, ते पारायण करत आहे, मी एवढं केलं तेवढं केलं, हे अजिबात कोणालाही सांगत बसू नका. आणि थोडक्यात सांगायचं आहे की तुम्हाला म्हणजे स्वामी चरित्र सारामृताच्या म्हणजे आपण पोथी जे वाचतो त्या पोथीमध्ये पण आहे, दररोज जे आपण नित्यसेवा करतो त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचं जे पठण करतो आपण, स्वामी चरित्र सारामृताची जी पोथी आहे तर त्या पोथीमध्ये पण आहे की आपण हे करायचं नाही म्हणून. ते कसं मी हे तुम्हाला थोडंसं सांगते. तर महाराजांच्या पोथीमध्ये पण आहे, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, मिरवू नये लोकात, जयाच्या भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. तर हे असं थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही मिरवत बसू नका की आम्ही स्वामी भक्त आहोत, आम्ही स्वामी सेवेकरी आहोत, आम्ही खूप सेवा करतो, आम्ही हे पारायण केलं ते पारायण केलं. हे करण्यापेक्षा तुम्ही एकदम निस्वार्थ मनानं सेवा करून बघा. आणि अजिबातही तुम्ही कोणालाही म्हणजे सांगत फिरू नका. जेव्हा पण सांगत फिरचाल तुम्ही म्हणजे सांगत फिरताल तुम्ही त्यावेळेस मात्र तुम्हाला नक्की त्याचं निष्फळच होणार, अजिबात तुम्हाला कुठलंही त्याचं फळ भेटणार नाही. म्हणून तुम्हाला महाराज पण सांगतात की मी आहे किंवा आम्ही आहोत स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयाच्या भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. तर ह्या वाक्यावरून पण तुम्हाला समजलं असेल की तुमची म्हणजे मनोकामना किंवा जी इच्छा आहे ती का पूर्ण होत नाही, तुमच्यासोबत स्वामींचा आशीर्वाद का भेटत नाही किंवा असत नाही, किंवा तुमची कुठलीही चांगली इच्छा किंवा कार्य जे आहे ते का पूर्ण होत नाही. तर त्याचं कारण हेच आहे की अजिबात दांभिक भक्ती करू नका, एकदम शुद्ध भावनेनं भक्ती करा आणि एकदम शांत चित्ताने भक्ती करा. आणि अजिबात पोटामध्ये कोणाबद्दल वाईट द्वेष किंवा वाईट कपट ठेवून भक्ती करू नका. तर हेच थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं आहे. अहो आपण साधं जरी कपडे जरी आपले खराब झालेले असले तर ते कपडे आपण धुतो, त्याला अगोदर स्वच्छ करतो, इस्त्री करतो आणि मग आपण ते कपडे जे आहेत ते वापरायला सुरुवात करतो. तर मग महाराज पण आपली थोडीशी परीक्षा घेणारच की. आपण नवीन नवीन स्वामी सेवेकरी आहोत, 6 महिने 7 महिने 1 वर्ष परीक्षा घेतील महाराज, नंतर तर घेणार नाही. तर जेव्हा आपलं मन शुद्ध होईल, आपण स्वच्छ मनानं जेव्हा सेवा करू, आपलं मन शुद्ध, आपण आपलं मन म्हणजे आपल्या अवतीभोवती जी पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होईल तेव्हाच महाराज आपली भक्ती स्वीकारतात आणि तेव्हाच आपल्याला त्याचं फळ भेटतं. म्हणून आपली भक्ती जी आहे ती आपण चालूच ठेवायची. आणि असं पण म्हणतात की महाराजांना जो भक्त आवडतो महाराज त्याच भक्तांची जास्त परीक्षा घेतात. तर त्यामुळं चिंता करायची अजिबात गरज नाही किंवा स्वामी सेवा करायची थांबवू नका. तुम्ही तुमचा प्रयत्न चालूच ठेवा, तुम्ही स्वामी सेवा करतच राहा आणि मग अनुभव बघा. आणि अजिबात कुठलंही मनामध्ये पाप ठेवून सेवा करू नका आणि महाराजांना काहीही मागत बसू नका. आपल्यासाठी जे योग्य आहे ते महाराज आपल्याला बरोबर देतात. मग त्याला तुम्हाला 6 महिने लागल, वर्ष लागल, 2 वर्ष 3 वर्ष लागू द्या, तुम्ही सेवा करा आणि बरोबर त्याचा अनुभव तुम्हाला भेटेल. तर मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की जेव्हा पण तुम्ही सेवा करणार आहात तेव्हा तुम्ही शुद्ध भावनेने आणि निर्मळ मनानं सेवा करा, अनुभव भरपूर येतील. तर माझं हे बोलणं, माझे विचार जर आवडले असतील तर कमेंट्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ पण कसा होता हे पण मला कमेंट्समध्ये सांगा. तर चला, मला एवढंच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर व्हिडिओ कसा होता हे पण मला कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच छोट्या छोट्या व्हिडिओसोबत आणि महाराजांच्या सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.